चला तर आज आपल्याला काय बघायचे आहे? उत्तर भारतातील मैदानी प्रदेश. कोणत्या भारतातील? उत्तर भारतातील. उत्तर भारतातील कोणते प्रदेश? ह्या मैदानी प्रदेश जेव्हा आपण उत्तर भारतामधला बघतो तर उत्तर भारताचा जो पोर्शन आहे तो इथे पासनं हा इकडला पूर्ण कोणता भारत आहे? उत्तर. आपण कालचा जो लेक्चर बघितला होता तर कालच्या लेक्चर मध्ये काय बघितले होते? हिमालयाच्या वेगवेगळ्या काय बघितल्या होत्या? रेंजेस. त्याच्यामध्ये इकडल्या भागामध्ये आपण ट्रान्स हिमालय बघितलं होतं. त्याच्यानंतर ग्रेटर हिमालय आणि त्याच्यानंतर मिडल हिमालय आणि त्याच्यानंतर शिवालय अशा रेंजेस बघितल्या होत्या. 2400 किलोमीटर याचं काय होतं? अंतर. ठीक आहे. तर या रेंजेस मधून काल बघता बघता आपण म्हटलं होतं की याच्यामधून 3 प्रमुख नद्या वाहतात. म्हणलं होतं? तर 3 प्रमुख नद्या. तर इथनं एक उगम पावणारी जी आहे ती ब्रह्मपुत्र आहे ती अशी येते. ठीक आहे बघा अशी. आणि जे दुसरी आहे तिचं नाव आहे गंगा. ती गंगा आहे अशी येते आणि इले इथे मिळते. बरोबर. आणि तिसरी जी सिंधू आहे ती अशी. ओके. पण सिंधूला काही उपनद्या आहेत. काय? उपनद्या. तर मग सिंधूला कोणत्या कोणत्या आहेत? तर सिंधूला एक सतलज आहे. बरोबर. त्याच्यावर झेलम आहे. बरोबर. त्याच्यानंतर बियास आहे, रावी आहे. या सिंधूच्या उपनद्या आहेत. बरोबर. तर आता मला सांगा ज्या उपनद्या आहेत उपनद्याचं काम काय? पाणी घेऊन. बरोबर. आणि हे सगळे पाणी घेऊन कोणाला? अरेबियन सीला देते. क्लिअर? आता ह्या संपूर्ण ज्या आतापर्यंत आपण ज्या नद्या बघितलेल्या आहेत तर त्या नद्याचा जो उगम आहे तो पीक वरून होतो. वरच्या भागातून होतो ना. नदीचा उगम कुठं होता? वरच्या भागात. बरोबर. तर ह्या ज्या हिमालय रेंजेस आहे त्या हिमालय रेंज मधून जात असेल त्या नद्या. बरोबर. तर नदीचा उगम होण्यामागे कारणीभूत घटक काय आहे? तर बघा आता इथे जर एक पहाड आहे. काय आहे? याच्यावर धबाधब 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 पाऊस जर पडला तर पाणी कुठे तर जाणार आहे? जाईल ना. तर मग पाणी नाही का ज्या प्रवाहानं जाते त्या प्रवाहाचा जो पोर्शन तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? नदी म्हणतो. बरोबर. पण आता मला सांगा पहाड आहे एखादी. त्या पहाडावर नाही का काय काय? दगड आहे, माती आहे, ढोणे आहे, हे आहे ते आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर पाणी जेव्हा त्याच्यावर पडते तुम्ही नाही का एखाद्या रेती घ्या आणि रेतीमध्ये नाही का पहिलंच तुम्ही खेळत असेल ना रेतीमध्ये असा किल्ला बनवणं, त्याच्यानंतर मंदिर बनवणं, असं एखादी नाही का याच्यामध्ये घुंगट तयार करा. घुमट काय? घुमट तयार करा आणि घुमटावर नाही का वरून असं पाणी सोडा. तर बघा तिथला भाग माहिती काय? इरेजर होते त्या भागाचं. बरोबर. आणि तिथला तो खाली येते. बरोबर. हा जो पर्वत आहे ह्या पर्वताचा वरून पाणी पडत आहे तर ह्या भागाची झीज होत आहे. बरोबर. तर झीज झाल्यावर इथली जी माती आहे, इथले जे खडे आहे, इथले जे गोटे आहे तर ते गोटे सगळे इकडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येत असे. बरोबर. तर मग वाहत आल्यानंतर मग त्यांचं काय होते आणि त्या गोष्टीला काय म्हणतात त्या संकल्पना आता आपल्याला शिकायच्या आहे. आता हा पहाड आहे. ह्या पहाडावरून एक नदी वाहत आहे. वरून पाऊस पडून राहिलाय. पाऊस या पहाडाचे जे आहे ते झीज करत आहे. बरोबर. कारण की इथून पाणी जात आहे ना. पाणी आपल्या लोटाबरोबर पार सगळं जे भेटलं ते घेऊन जाते. बरोबर. तर हा पहाडामधून नाही का असं घेऊन आला तर जे तुम्ही बघितलं असं नदीच्या याच्यामध्ये जे रेती आहे, रेती जे आपण घर बांधकामासाठी वापरतो का? रेतीमध्ये काय आहे? खडे खडे असते ना. काय असते? रेतीमध्ये काय असते? खडे खडे असते. पत्तर असते ना. तर ते पत्तर नाही का तेवढ्या प्रमाणामध्ये पत्तर वेगळे असतात आणि त्या पत्तर मध्ये जर आपण जमिनीमध्ये हात टाकलं खोदलं आणि खालून जर आपण दगड काढला का दगड मातीनं भरून राहील. बरोबर. आता त्या दगडाला इथे सरफेसवर ठेवा आणि त्याच्यावरून पाणी टाका दगडावर तर दगड वेगळा होईल ना माती वेगळी होईल. तर ज्या इथून आलेला जो दगड आहे त्या पायथ्याशी जो दगडाचा नाही का संचय तयार होतो. कशाचा संचय तयार होतो? दगडाचा. हा दगडाचा जो संचय तयार होतो त्याला म्हणते भाबर. काय म्हणते? काय म्हणते? भाबर म्हणते. काय म्हणते? तर दगडाचा जो संचय तयार झाला त्याला काय म्हटलं? भाबर म्हटलं. आता जर दगडाचा फक्त संचय तयार झाला त्याला म्हणते भाबर.
आता मला सांगा, जेव्हा दगडाचा संचय तयार झाला तर त्याच्यानंतर त्या दगडातली जे उरली सुरली जी माती आहे त्या दगडाला जे लागून होती ती पण माती माहिती आहे मस्त अशी कोमल कोमल राहील, बरोबर? कारण की त्याचे लहान लहान कण बाहेर पडले ना त्या दगडामधून, तर ते कोमल कोमल राहील. तर मग मला सांगा, जेव्हा ते कोमल कोमल राहील तर त्या दगडामधून नाही का, आता हा पर्वत आहे, पर्वतावरून नदी वाहत आहे, इथनं दगड मातीचे दगड सगळे घेऊन ती कुठं आली, खाली आली, बरोबर? ते इथे दगड जमा होईल पूर्ण, हा जमा होईल दगड, बरोबर? हा दगडाचा जो प्रदेश जमा झालेला आहे त्याला काय म्हणते, भाबर. काय म्हणते, भाबर. आता दगडामधून नाही का जे सुटलेली माती आहे, दगडाने मस्त क्लीन केलं, काय केलं, क्लीन. त्याच्यानंतर मातीचा पुढे इकडे थर तयार होईल, पण ते माती अशी कोमल आहे ना, फुलासारखी तुमच्यासारखी, बरोबर? तर ते कोमल जे माती आहे त्या कोमल मातीमध्ये काय राहील, असं दलदल दलदल भागता राहील, बरोबर? कारण की ते पूर्ण अशी भिजलेली असेल. तुम्ही एखाद्या मातीमध्ये बघा, इथली जमिनीतली माती घ्या, मातीवर पाणी टाका, ती अशी कशी होईल, दलदल, बरोबर? तर हा जो दलदलीचा जो भाग तयार झाला त्याने म्हणते तरई किंवा तराई. काय म्हणते, तराई. पहिली कन्सेप्ट काय शिकलो आपण, भाबर. भाबरामध्ये काय भेटले, फक्त दगडाचे, त्या दगडातून निघालेली जी माती आहे ती कुठे गेली, तराई. आता तराईवर माती गेल्यानंतर तिला वाटले की चला इथंच थांबून का करायचं, बरोबर? तर त्याच्यामुळे पुढून अजून नदीचं पाणी सुरूच राहील ना, नदी आहे ती, बरोबर? तर ती माहिती आहे का, उरली सुरली इथली काही माती घेऊन आपल्या सोबत घेऊन जाते, घेऊन गेली सोबत. सोबत गेल्यानंतर ही माती जेव्हा मग तिची गती जी संत होईल, आता ही फास्ट मध्ये आहे, बिलकुल कोणाला थांबणारी नाही. नदी जेव्हा पाणी सुरू आहे तर नदीचा प्रवाह फास्ट राहते, पण जसं पाणी बंद झालं तर संत होते. मग तिच्यामध्ये नाही का काही वाहून नेण्याची क्षमता राहते का, नाही. तर हे सुरुवातीला मग ती आपल्या पात्रामध्ये माहिती आहे का ती माती इकडे टाकून देते. तर ही झाली नवीन माती टाकलेली. तर ही जी नवीन माती टाकल्या जाते तर तिला काय म्हणतात सांगितलं आहे तुम्हाला, काय म्हणतात, खादर. काय म्हणतात, खादर. खादर. आता ह्या सीझन मध्ये हे खादर आली, हे नवीन. पण पुढच्या वर्षी अजून नाही का पावसाची सुरुवात झाली. कशाची, पावसाची. अजून नदी नाही का आपले तिकडले गोटे वाटे सब घेऊन येऊन राहिले, बरोबर? ते सगळे घेऊन येता येता मग हे जी पहिली जी माती आहे तर ती बाजूला करेल ना, नवीन माती येऊन टाकन. तर मग ही जी जुनी झाला हा थर जुन्या मातीचा झाला ना, कारण की नवीन आणली. तर हा जो जुना मातीचा आहे त्याला म्हणते भंगार, त्याला म्हणते भागर. काय म्हणते, भांगर. भांगर किंवा भागर, ठीक आहे. हा बर आहे, बर. आणि हा काय, भांगर आहे, गर. गर मासऱ्या पकडाचा गर, तो गर आहे. हा बर आहे, बाबर, तो वाला बाबर, हा वाला बाबर. आणि हा आहे भांगर. कळलं तुम्हाला? मोरल स्टोरी ऑफ का होती का, जेव्हा नदी आहे ते पहाडावरून आपले खडे गोटे वाटे सब जे वाटलं तिले आपल्या रस्त्यामध्ये जे आणायचे आहे ते सगळं घेऊन आणते. आणल्याबरोबर पायताय, आता इथून स्लोप बघा, जेवढी स्लोप ढलान राहील तेवढं पाणी फास्ट येते. बघितलं असेल तुम्ही. मग इथं काय, इथे तिले लय जागा भेटते ना अशी, बरोबर? तर इथं मग काही गोष्टी सोडून देते. इथं सगळ्यात आधी सोडते ते आपले खडे गोटे येते, बरोबर? त्या गोट्याचा जो थर तयार होतो त्याला काय म्हणतात, भाबर. ओके. त्याच्यामधून ती इवलीशी थोडी थोडी माती जी बाहेर निघते ती बाहेर पडतं. मग त्या मातीचा जो थर असा राहते दलदलीचा, माहिती आहे तुम्हाला, दलदलीचे प्रदेश पाहिले का, पोरा अंदर जाते, बाहेर निघायचे कामच नाही घेत. तर जो दलदलीचा प्रदेश तयार होते तरईच्या नंतर. आणि तरईच्या नंतर दलदलीचा झाला की मग जुन्या गाड्याची माती आहे. जुन्या गाड्याची कोणती आहे, भागर. भांगर. भंगार मध्ये टाकलेल्या वस्तू म्हणजे जुनं आपल्या घरी जे जुनं सामान असतो ते आपण कुठे टाकतो, भंगार मध्ये. मग जे जुन्या गाड्याची माती आहे ते काय राहील, भांगर, ठीक आहे. आणि जे नवीन माली तयार होते तिला काय म्हणते, खादर. काय म्हणते, खादर. तर मग आज आपल्याला काय काय बघायला मिळालं, तर सर्वात आधी आपण बघितलं भाबर, भाबर. दुसऱ्या याच्यानंतर तराई, तिसऱ्या याच्यानंतर भांगर, का भांगर. आणि त्याच्यानंतर खादर. अशा करतो तिने चारही संकल्पना तुम्हाला समजून आल्या असेल, आल्या? हा. तर आता आपण आपल्याला जेव्हा व्हिडिओ सुरू करायचा होता तर आपण एक स्लाइड बघितली होती. हा होता आपला इंडिया. काय होता, इंडिया. याला आता मी थोडंसं किचड काचड करून खराब केलं, ठीक आहे. हा ते नाही का, तर हा इंडिया
इंडिया जो आहे, तर याच्यात जो आपल्याला आज महत्वाचा टॉपिक बघायचा आहे तो आहे उत्तर भारतातील मैदानी प्रदेश. कोणता? उत्तर भारतातील. आता इथं सांगितलं की इथं मोठ्या प्रमाणामध्ये एक सिंधू नदी अशी गेली, एक ब्रह्मपुत्रा नदी अशी आली आणि एक गंगा नदी अशी आली. गंगाला एक सोबतीला येते तिची मैत्रीण, तिचं नाव आहे यमुना, बरोबर आहे. आणि गंगा आणि यमुना या दोघीचा संगम होतो प्रयागराज इथे, बरोबर. आता मला सांगा, ह्या पठारावरून वाहणाऱ्या नद्या जरी त्या वरून आल्या उडत 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 असे, पण ह्या पठारावरून वाहत आहे. तर आता ज्या आपण दोन कन्सेप्ट शिकल्या, खादर आणि घागर, त्या गाडाच्या, तर हा गाड जो आहे तो इकडे इकडे जमा नाही, तर त्या जमा झालेल्या गाड्याचं एक असा सरफेस पठार निर्माण होईल. तर ते सरफेस आणि पठार निर्माण झालं, तेच मैदानी प्रदेश ते काय झाला तयार झाला. आणि त्याच मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणली हरित क्रांती. तुम्हाला माहित असेल, पंजाब आणि तिकडे हिमाचल, पंजाब झालं, त्याच्यानंतर हरियाणा झालं, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणती क्रांती आली होती? मग ह्या एक नंबर साला गाड्याच्या मातीमध्ये मस्तपैकी पिकं घ्यायला लागले लोक, आणि मग इकडे गव्हाचे भंडार म्हणले गेले यांना, बरोबर. तर अशा प्रकारे हे इकडलं उत्तर भारतातलं मैदानी प्रदेश माहिती आहे का इकडे तयार झाला. कशामुळे तयार झाला? नद्याच्या गाडामुळे, बरोबर. आता मला सांगा, एक कन्सेप्ट आहे, इथून एक नदी आहे आणि इथून एक नदी आहे, तर हे नदी इकडे टाकेल आपल्या गाठ, ही नदी इकडे टाकेल, ही नदी इकडे टाकेल, इकडे टाकेल, बरोबर. दोन्ही बाजूला टाकेल ना, तिने काय असं सांगितलं ना, तुम्ही एकाच बाजूला टाका, दुसऱ्या बाजूला टाका, तर असा दोन्ही बाजूला टाकेल. तर ह्या दोन्ही नद्याच्या दरम्यान जो गाडाचा प्रदेश निर्माण झालेला आहे त्याला म्हणतात दोआब. काय म्हणतात? दोआब. दोआब म्हणजे दोन नद्याच्या दरम्यान निर्माण झालेला प्रदेश, दोआब. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे ह्या भूगोलाच्या कन्सेप्ट होत्या. सगळ्यात आधी आपण बघितलं, काय बघितलं? खडे गोटे आणले, भाबर, त्याच्यानंतर आणलं तराई, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर खादर, आणि हे एक दोआब. क्लिअर? एनी डाऊट? नो? पक्का? ओके. आता तुम्हाला आपल्या जर इंडियाचा जर थोडक्यामध्ये जर आपण जर विचार केला, तर तुम्हाला माहित आहे की आपल्या इंडियामध्ये काही रेंजेस आहेत. जशी आपण काल बघितली, तर काल आपण कोणती रेंजेस बघितली? हिमालय, बरोबर. तर तशीच माहित आहे का, आपल्या देशामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जो जिल्हा आहे त्याचं राज्य आहे, त्याचं नाव काय आहे? राजस्थान. त्या राजस्थान मधून एक नाही का अशी रेंज जाते, तिचं नाव आहे अरवली. काय आहे? अरवली काय आहे? पर्वत आहे, बरोबर. अरवली, ठीक आहे. हा अरवली पर्वत आहे. तर अरवली जो पर्वत असेल, तर आता तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला पाऊस कसा पडतो ते शिकवलं होतं, बरोबर. ते इकडनं येणारे वारे इकडे येतात, बरोबर. तर हा वाऱ्याच्या दिशेनं समांतर आहे ना, इथे वारे अडन का? अडन का? नाही अडन ना. आता इथं जर असा हात तिरका आहे ना, तर इकडून जर येत आहे वारे, तर हे वारे याले अडेल का? डायरेक्ट इकडे जाईल ना, आणि या हिमालयाला अडेल, तर हिमालयामध्ये जास्त पाऊस पडेल. तर मग इकडे पाऊस पडण्याचे चान्सेस आहे का? आहे का? नाहीये. वारे थांबतच नाही भाऊ, तर ढग थांबतच कुठं? ढग थांबलेच नाही, तर मग पाऊस पडलच कुठं? तर अशासारखी सिच्युएशन निर्माण होते. आणि त्याच्यामुळे मग माहित आहे का, इथे एक भाग तयार होते, त्याचं नाव आहे थरच्या वाळवंट. कोणता? थरच्या वाळवंट आहे ना, राजस्थान मध्ये आहे थरचा वाळवंट. तर अशा प्रकारे हा जो पुरा भाग आहे तो भाग तयार झाला उत्तर भारतातील मैदानी प्रदेशामध्ये. क्लिअर? एनी डाऊट? वाळवंट कसं तयार झालं कळलं? हा, कारण की इथे पाऊस थांबत नाही, त्याला आवडतच नाही तिथे जावं, कारण की हा पर्वत आहे ना, हा इकडे आहे, तिथे वारे थांबायची क्षमताच नाही. आपण इथे बघितलं तर इथे सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वताले वारे अडतात आणि कोकणामध्ये मस्त पाऊस पडतो. इकडे जर गेले तर इकडे नाही, काही टेकडे आहे, विष्मी, तर ह्या टेकड्यामध्ये इकडून बंगालच्या उपसागरामधून आलेली इथे अडतात, आणि इथे चेरापुंजी आणि मंशिरामध्ये बम पाऊस पडते इमानदारीनं, बरोबर. म्हणून नाही का इथे जास्त पाऊस पडते. क्लिअर? तर आता बघा अशा प्रकारचे पठार नाही का आपल्या देशामध्ये तयार झालेले आहेत. अशा प्रकारचे पठार म्हणजे पठार, ठीक आहे.
मराठी मरण नाही जग. तर जेव्हा आपण हा इंडियाचा मॅप बघतो असा चांगला डोकावून पाहतो तर याच्यामध्ये आपल्याला काही पठारं दिसते असे क्लिअर मध्ये दिसते ना तुम्हाला. तर हा जो पठार आहे याला म्हणते मालवा प्लॅट्यू. कोणता? मालवा प्लॅट्यू. इथे आहे कच्छचं रण. कच्छ रण. ठीक आहे. कच्छ रण गुजरात मध्ये बरोबर. त्याच्यामध्ये गीर नावाचा पर्वत आहे. कोणता? गीर. आणि आपल्या देशामध्ये जे सिंह आहे ना ते सिंह इकडेच मिळतात. तुम्ही कधी गुजरात मध्ये जाऊन पहा रस्त्यानं असे सिंह दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर थोडं पुढे गेलं तर इथे आहे बुंदेलखंडचं पठार. कशाचा? बुंदेलखंड. त्याच्यात थोडं जर इकडे पुढे गेलं तर इथे आहे बाघेलखंडाचं पठार. त्याच्यात थोडं जर इकडे गेलं झारखंड मध्ये आहे छोटा नागपूर प्लॅटो. ह्या झारखंडच्या छोटा नागपूर पठारावर बिरसा मुंडा यांनी क्रांती घडवून आणली. बरोबर. इकडे शिलाँग वगैरे आहे. शिलाँग. शिलाँग कोणाची राजधानी आहे? कोणाची राजधानी आहे शिलाँग? हा? अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे का? सर्च कर. कोणाची राजधानी आहे शिलाँग? सांगा. आसामची राजधानी शिलाँग आहे. शिलाँग कोणाची राजधानी आहे? शिलाँग तर आपल्या याच्यामध्ये आहे ना भारतामध्ये. म्यानमार बाहेरच्या देशातली राजधानी भारतात हिचकून आहे. ठीक आहे. पुढे गेला. तर त्याच्यानंतर आपण जेव्हा वरच्या भागावर कोणाची आहे? झारखंडची राजधानी रांची आहे. त्याच्यातून कर्क उठत जाते. बरोबर. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? सर्च कर. तर इथे जर बघितलं तर मालवा प्लॅट्यू, मालवा नंतर बुंदेलखंड, बुंदेलखंड नंतर बाघेलखंड, बाघेलखंड नंतर छोटा नागपूर आणि छोटा नागपूर नंतर शिलाँग. कोणता? शिलाँग. त्याच्या खाली जर बघितलं तर सगळ्यात खाली जो आहे तो आहे डेक्कन प्लॅट्यू. डेक्कन प्लॅट्यू बघितला आपण? आपल्या महाराष्ट्रामधला जो प्लॅट्यू आहे ना पठार जे आहे ना त्याला कोणतं म्हणते? डेक्कनचं पठार. 29 वेळा मस्त आग उबलली. किती? 29 वेळा. कोणा आग उबलली? ज्वालामुखीने उबलली. ठीक आहे. 29 वेळा धगधग 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 आग उबलली आणि हा एवढा मोठा प्लॅट्यू नाही का तयार झाला. बरोबर. आणि या डेक्कन प्लॅट्यूवर जो खडक भेटतो त्याचं नाव आहे बेसाळी खडक. कोणता आहे? बेसाळ. त्याच्यानंतर मग खालचा आहे कर्नाटक प्लॅट्यू. मग इकडे केरळचा आहे काही भाग, काही तामिळनाडूचा आहे आणि हा आहे तेलंगणाचा प्लॅट्यू आणि हा आहे दांडकारण्य जो छत्तीसगड मध्ये आहे. कुठे आहे? छत्तीसगड मध्ये. काजलच्या गावामध्ये कोणता प्लॅट्यू नाहीये कारण की त्यांचा सुप्रसिद्ध असा युपी असा गाव आहे. बरोबर. तिथं प्लॅट्यू नाही. तिथं फक्त गंगेचं नाही का चांगल्या प्रकारे दर्शन होते. तर गंगा नदी आहे आणि त्या गंगा नदीला आपल्या देशामध्ये एकदम पवित्र नदी मानली जाते. ती पवित्र काय तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर असे जसे आपल्या याच्यामध्ये काही काय म्हणते प्लॅट्यू निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर काही आपल्या रेंजेस आहे, काही काय म्हणते जे मोठी पर्वतरांगा आहे, काही हे आहे. याच्यावर नेहमी प्रश्न विचारल्या गेलेले आहेत आणि याच्या आधी जे आपण भाबर वगैरे ताराई वगैरे जे शिकलो त्याच्यावर सुद्धा नाही का आयोगाने क्वेश्चन विचारले की त्यांचा क्रम कशा प्रकारे असतो. तर ते डोक्यामध्ये ठेवायचं की नदी जशी जशी वाहते तसं तसं त्याचं चेंज होते. जेव्हा आपण वर्ल्ड जिओग्राफी शिकू त्याच्यामध्ये नदीचे जे कार्य आहेत ना ते पण शिकू. बरोबर. नदीले पण काम आहे, तुमच्यासारखी रिकामी नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण जर बघितलं तर कालच बघितलं होतं. बरोबर. कालच बघितलं तर ही जी वरची रेंज आहे तिचं नाव काय आहे? काराकोरम. याच्या वर एक जाती तिचं नाव आहे कुनलून. कुनलून कोणती आहे? कुनलून. त्याच्या खाली बिलकुल जाते तिचं नाव आहे लडाख. त्याच्या खालून एक जाती तिचं नाव आहे झारखंड आणि इकडनं एक जाती तिचं नाव काय? कैलास. बरोबर. इथे 20 आहे पण कैलास. तिथले अजून मी लिहून देताना सांगितलं होतं त्याच्या खालून एक जाती पीरपांजल म्हणलं होता. हा. आणि त्याच्या खालून जाती शिवालय. अशा यांच्या असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले आहे. आपण आता शिकता शिकता बघितलं की बघा इथे काय आहे? अरवली पर्वत. ह्या अरवली पर्वताने वाऱ्याने काही अडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे इकडला जो भाग जो निर्माण झालेला आहे तो पूर्ण काय झालाय? वाळवंटी भाग निर्माण झालेला आहे. मग जे राजस्थानचे लोक आहेत ते काही खात पित नाही का? तर हा इकडल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि तिथून त्यांचं उत्पन्नाचं साधन
निर्माण होते. ठीक आहे. त्याच्या बिलकुल जस्ट जर खाली बघितलं तर ही विंध्या पर्वत आहे. कोणता? विंध्या पर्वत. विंध्याच्या जस्ट खालून जाते एक नदी, तिचे नाव काय? नर्मदा. शिकवलं? नर्मदा. त्याच्यानंतर हा जो आहे हा कोणता आहे? सातपुडा पर्वत. बरोबर. सातपुडाच्या बिलकुल खालून एक नदी जाते, तिचे नाव काय? तापी आणि पूर्णा. ओके. त्याच्यानंतर आपली एक रेंज आहे सातमाळा, अजिंठा. त्याच्यानंतर आहे बालाघाट. बालाघाट हरिश्चंद्र हे जुळलेली आहे. इथून येते ते बालाघाट मध्ये इकडे वळते तेव्हा हरिश्चंद्र. त्याच्या खाली एक आहे शंभू महादेव. बरोबर. तर याच्यानंतर आपल्याला गुजरात मध्ये जर बघितलं तर गुजरात मध्ये माहिती का काही हे आहे काय म्हणते पर्वत वगैरे आहे. गिर पण पर्वत गुजरात मध्ये, सॉरी मगानी मी राजस्थान मध्ये म्हटलं. हा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे याला काठवाड किनारपट्टी म्हणते. कोणती? काठवाड. आपल्या महाराष्ट्राची कोणती किनारपट्टी आहे? कोकण. कोकणामध्ये फिरायला जायचं असेल त्याच्या खाली मग मलबार आहे, जे केरळकडे सुरू होते. तर आता बघा इथनं पासून तर इथपर्यंत जेव्हा वरून आपण खाली येतो तर कशा प्रकारे येतो. सगळ्यात आधी गेलो आपण काराकोरमला. काराकोरमला काही आपल्याला गमलं नाही. त्याच्यानंतर मग आलो आपण लडाख. लडाखला पण बरं नाही वाटलं तर मग आलो झास्कर. झास्कर नंतर मग गेलो पीर पांजल आणि पीर पांजल नंतर आलो शिवारी. बरोबर. मग एक मोठा सर्वात जुनावाला पर्वत भेटला, त्याचं नाव होता अरवली. आपल्या भारतातला सर्वात पुराणा जो पर्वत आहे त्याचं नाव काय आहे? अरवली. आणि अरवलीवर माउंट अबू हे ठिकाण आहे. कोणतं? माउंट अबू. तिथल्यातलं सगळ्यात उंच जे शिखर आहे ना त्याचं नाव आहे गुरु शिखर. बरोबर. गुरुने दिली दक्षिणा म्हणून गेलो आम्ही अरवलीला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विंध्याचल. विंध्याचल मधलं सगळ्यात मोठं जे शिखर आहे त्याचं नाव आहे सद्भावना. काय आहे? सद्भावना. त्याच्यानंतर आहे सातपुडा. कोणता? सातपुडा. सातपुड्यावरचं सर्वात मोठं शिखर कोणतं असेल? सातमाळ्यावरचं आहे अस्तंभा. सातपुड्यावरचं कोणतं असेल ते शोधून आणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण नाही का अजून खाली आलो तर मग आपल्याला एक सातमाळा अजिंठा डोंगर. महाराष्ट्र आपण शिकलो त्याच्यामध्ये त्यात शिकलो आपण सातमाळा अजिंठा. त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या खाली शंभू महादेव. ओके. त्याच्यानंतर इथे बाबूदान वगैरे आहे, इथं पालनी टेकड्या वगैरे आहे, ह्या वगैरे आपण नंतर बघू. तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माहिती आहे का ह्या टेकड्यावर बहुत वेळा प्रश्न विचारलेले आहेत, ज्या पूर्वी घाटामध्ये ओळखल्या जातात. हा इकडला जो आहे तो पश्चिम घाट. पश्चिम घाटचा जो बॅरियर आहे त्याला काय म्हणतो? सह्याद्री पर्वत. आणि जो पूर्व घाटचा आहे तो पूर्वी घाटच असतो, दुसरा काही नसतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी जी टेकडी आहे तिचं नाव आहे नल्लमलाई. काय आहे? नंबर 1 नल्लमलाई. कोणती? कोणती मलाई? नल्लमलाई. नल्लमलाई पहिली टेकडी आहे. ज्या दुसरी टेकडी बघितलं तर त्याचं नाव आहे वेलीकोंडा. कोंडा नाही, कोंडा. वेलीकोंडा. त्याच्यानंतर जर बघितली तर दुसरी आहे पाल. वेल नाही भेटली तर पालावर उडी मारली तर तिसरी आहे पालकोंडा. कोणती? पालकोंडा. त्याच्यानंतर आहे नागरी. नागरी वस्तीमध्ये आपण राहतोय नागपूर सारख्या, तर त्याच्यानंतर कोणती आहे? नागरी. नागरी नंतर आहे जावदी. त्याचं नाव काय? जावदी. जावदी टेकडी आहे. त्याच्यानंतर बघितलं शेवळा. शेवया खाता ना? त्याच्यानंतर मी सांगत आहो ना काय? जावदी. त्याच्यानंतर आहे शेवराय. शेवराय. शेव नाही शेव. शेवभाजी खूप आवडते म्हणते ना यायला सर्वज्ञाला किवाले शेवराय. त्याच्यानंतर आहे पंचमलाई. कोणती आहे? पंचमलाई. आणि त्याच्यानंतर आहे सिरुमलाई. सिरुमलाई. मलाई. फक्त मलाई लावायची आपल्याला. काय लावायची? लाई वाई डाई मलाई. इकडं. तर हे बघायचंय आपल्याला सर्वात आधी जेव्हा विचारला जातात क्वेश्चन की उत्तर करून तो दक्षिणेकडे तुम्हाला टेकड्याचा काय लावायचा आहे? क्रम लावायचा. तर सर्वात आधी नल्लमलाई, त्याच्यानंतर वेलीकोंडा, त्याच्यानंतर पालकोंडा, त्याच्यानंतर नागरी, त्याच्यानंतर जावदी, त्याच्यानंतर शेवळा, त्याच्यानंतर पंचमलाई आणि त्याच्यानंतर सिरुमलाई. अशा प्रकारचा हा क्रम नेहमी विचारला जातो. कळलं? तर ह्या कुठल्या झाल्या? पूर्व घाट. हा जो अन्नमलाई आहे ना तो पश्चिम घाट मधला सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे. पश्चिम घाट मधला. ठीक आहे. तर अशा प्रकारे माहिती आहे का आपण जेव्हा अजून वरती जातो तर वरती नाही का एक फेमस काम आहे इकडल्या भागामध्ये, याला म्हणते
7 बहिणीच्या डोंगर, सेवन सिस्टर, बरोबर. 7 सिस्टर आपलावाला नाही, हा इकडला 7 सिस्टर वेगळा आहे. ठीक आहे. ह्या 7 सिस्टर मध्ये कोण कोण येते, तर पहिले येते आसाम, दुसरे येते नागालँड, तिसरे येते मिझोराम, मणिपूर, अजून त्रिपुरा, अजून मेघालय, किती झाले ना, अरुणाचल प्रदेश. 1 2 3 4 5 6 7 असा हा 7चा आहे. तर याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट टेकड्या आहेत त्याच्यामध्ये एक गारो, खासी, जयंतिया, ह्या तिन्ही टेकड्या माहिती आहे का बिलकुल इथे आहे मेघालयामध्ये. आणि या तिन्ही टेकड्यावर इकडून जे येणारे जे ढग आहे ना, इकडे कोणता आहे समुद्र, वे ऑफ बेंगॉल, तिथनं येणारे ढग माहिती आहे का इथे येऊन शिंकतात आणि तिथे धडाधड पाऊस पडतात. म्हणून आपल्या देशातले सर्वात जास्त पाऊस पडणारे जे ठिकाण आहे ते इथेच आहेत, चेरापुंजी आणि मौनशिराम. क्लिअर. वरत जर काही आहे, बैराल पहाडी आहे, रंगम आहे, मिकीर आहे, तर ते आहे म्हणून आहे. इकडे मग म्यानमार वाला लागते भाग, तर तो काही आपल्या याच्यामध्ये नाही आहे, तो आपण वर्ल्ड जिओग्राफी मध्ये बघू. तर अशा प्रकारे आपण बघितलं की आपल्याकडे कोणते पठार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचे असे पर्वतरांग आहे ज्या तुम्हाला सपोर्ट करायला इथे उभ्या आहे. ठीक आहे. आणि अजून काय बघितलं, वाळवंट आहे. वाळवंट तुम्हाला थोडं गुजरातच्या भागमध्ये पण दिसणार है ना, कारण की तिकडे पावसाचं प्रमाण थोडं कमी असते. आणि इकडे आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस कमी पडतो. का बरं पडतो ते आपण शिकलो आहोत. तर अशा प्रकारे आपला जिओग्राफीचा जो हा पोर्शन आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पोर्शन आहे तो आपण उद्या शिकू. कधी शिकू? उद्या शिकू.